या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास का करू नये अशा अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी विनंती वजा सूचना त्या ठिकाणी गेल्या. आणि हे सर्व अभिनंदन होत असताना आदरणीय सदस्य शिवराम पाटील साहेबांनी मला एकदा दोनदा तीनदा विचारलं, तुम्ही प्रकल्पस्थ आहात ना? मी छाती बडून सांगेन किंवा किती जोराने तुम्हाला ऐकायला तेवढ्याने सांगेल, हो मी प्रकल्पस्थ आहे. परंतु जेवढ्या फोट तिडकीनं तुम्ही मला विचारलं, थोडस जेव्हा त्या बारवी डॅमच्या उंची वाढवताना तिथले प्रकल्पग्रस्त या महानगरपालिकेत बिना कायदा बिना नियमावली कुठलीच जी बिंदू नामावली काही न पाहता आमच्या त्या प्रशासकीय कार्यकाळात लादले, तेव्हा इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी पोटतिडकीनं तुम्ही बोलला असतात ना, हो मी प्रकल्पग्रस्त आहे, आमच्यावर अन्याय होतोय, तेव्हा बरं वाटलं असत. आणि जेव्हा मी बोलत असताना त्यांचा जर काय असेल आक्षेप ना, त्यांना विचारून बोलून ते काय हरकत. ऑर्डर महापौर महोदया, कुठला विषय कुठं नेतायत? देसाईनं गप्प बसवलं. भरतीचा बिंदू नामावली किंवा याचा हा विषय नाहीये. विषयावर बोलतोय, बिरती लागले विषयावर बोलतोय. सन्माननीय काय शब्द वापरतात तुम्ही मला विचारलं ना, हो 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 बांधलेलं बोललो ना, बोललो. झोपडपट्टीचा विषय चालू आहे. हो झोपडपट्टीचा विषय असेल, प्रकल्पग्रस्तांचा विषय कोणी काढला? मी मग तुम्ही कसं विषयांतर केलं? नाही काढू शकत. मग तुम्ही काय इथले का झोपले का? सन्माननीय सदस्य, मी काय केलं? घराचा विषय आहे. आपण जो विषय काढला त्याला तो उत्तर देत नाही. काय अभिनंदन. वाट लावली तुम्ही प्रकल्पग्रस्तांची. मला सांगाल काय निर्णय आला जेव्हा इथं 54 जणांच्या कोणी नाही भांडलं, नाईक साहेब भांडले. घरांचं आज एवढ्या विषय कुठला? विषय कुठं नेला? नाही केलाय. या सभागृहातल्या अगोदर प्रशासकीय कार्यकाळ होता आणि तो कोणाच्या अखत्यारीत चालत होता प्रशासक, हे दुनियाला माहित आहे. तेव्हा प्रकल्पग्रस्तांसाठी कोणी भांडलं असतं ना, आनंद वाटला असता. 54 जण लादल्या आपल्यावर पाणी आपल्याला. मला कोणी अडवलं होतं? सांगतात प्रकल्प कोणी अडवलं होतं? कोणी अडवलं होतं? लाज वाटायला पाहिजे. तुम्ही असं काही होतं बोलता तुम्ही? सन्माननीय सदस्य, शब्द मागे इथले आमदार म्हणून काय केलं तुम्ही? सन्माननीय सदस्य, सन्माननीय शब्द मागे काय गेले? मला बोलताना प्रकल्पग्रस्तांसाठी बोलायचं. शेपटी घालायची नाही तेव्हा. 25 वर्षाला सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथजी भोईर, आपण दोघी समाज तुम्हाला 60 टन का 5 टन काढले तर अजून बाकी आहे. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपण बसून घ्या. सन्माननीय सदस्य पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी, आपण दोघेही जे शब्द वापरतो करते मी. तुम्ही 25 वर्ष घेता, किती प्रकल्प आहे? अरे असं बोलायला पाहिजे. काय बोलताय? काय आम्ही बोलत नाही, आम्ही सन्मान करतो. सन्माननीय सदस्य, आम्ही सन्मान ठेवतो. आम्ही कधी अपशब्द वापरले नाही. त्यांच्या शब्द सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपण बसून घ्या. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे. सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय सदस्य द्वारकानाथजी भोईर, आपण दोघेही जे शब्द वापरले, लाच काढणे, मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, त्यांनी वापरलेले आहेत, तर ते शब्द महापौर महोदय, आपण त्यांनी जो शब्द वापरला तो सांगितला आहे. आणि मी शब्द मागे येणार आहे, पण त्यांनी घ्यावा. तेही तुम्ही मागे घ्या आणि बोला.
हे बघा मी सांगतो या सभागृहात मी या सभागृहात ऐका एक कोणाला लाज वाटले शब्द काढला तो मागे घेतो, परंतु महापौर महोदया, प्रशासनावर जो अन्याय केलाय त्यांनी शब्द त्या मागे 53 घेतला जणांनी मी पण मागे घेतो मागे घेतो मागे घेतलं, मग बसा होता. हा, जे- आणि सन्माननीय शिवराम पाटीलजी, आपण ज्येष्ठ आहात, आपण प्रकल्पग्रस्तांचा जेव्हा विषय घेतला तेव्हा मी आपल्याला थांबू शकत होते की विषयांतर होतोय, पण आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी बोलली नाही. मग त्या गोष्टीला उत्तर एखादा सदस्य देतोय तर आपल्याला राग नाही यायला या पाहिजे. झोपडपट्ट्यामुळे प्रकरग्रस्तांच्या जमिनीवर वसलेले आहेत, त्यांचा कोणी विचार करत नाही, फक्त वरच्या लेवलने विचार होतोय. पण हे काय आपण- चुकीचं नाही माझं, आपण दुसऱ्या हे सदस्य, चुकीचं नाही. मग त्या गोष्टीचं उत्तर कोणीतरी देणारच ना. असं कसं बोला आपण. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.